अजय बोरस्ते आणि स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट झालेली आहे। बोरस्ते शांतिगिरी महाराजांच्या भेटीने आता चर्चेला उधाण आलेले आहे। शिंदे गटाच्या अजय बोरस्ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। मागील काळात स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। अजय बोरस्ते आणि स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भेटीत नेमकं काय घडतंय आता हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अजय बोरस्तेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी आज शांतिगिरी महाराजांची भेट घेतलेली आहे। विशेष म्हणजे शांतिगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर अजय बोरस्ते हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। नेमकं अचानक भेट झाली आहे, काय भेटीमध्ये चर्चा झाली? खरं तर मला कळलं की आदरणीय शांतिगिरी महाराज हे सिडकोमध्ये एका मंदिरामध्ये आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच मी गेलो होतो। आमचं संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचं शिष्य आहे आणि लहानपणापासून आम्ही जात असतो। आपल्याला माहिती आहे की आता हे सगळं ज्याला आपण म्हणतो की निवडणुकीचा काळ आहे आणि यामध्ये आदरणीय महाराजसुद्धा इच्छुक आहेत। तर मी महाराजांना आज यासाठीच भेटलो की महाराज आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत। त्यामुळे आपल्यासारख्या संत आणि महात्म्यांचे आशीर्वाद हे महायुतीला लाभले पाहिजे। महायुतीचा जिल्हा समन्वयक म्हणून मी त्यांना विनंती केली। ते सुद्धा इच्छुक होते। त्यांनी मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली। त्यांच्या मनातले काही भावना होत्या त्याही त्यांनी मला सांगितल्या। एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे। पण मला खात्री आहे की ही सगळी जी मंडळी आहे ही सगळी मंडळी सगळे एका उद्देशानं काम करते आणि उद्देश हा एक आहे, तो म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी यांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्यामुळे उद्देश जर एक असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। या उद्देशानं मी आदरणीय महाराजांची भेट घेतली।